आणि हा कीर्तन महोत्सव सोहळा होत असताना हा सोहळा ज्या या महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी तयार झाले आहे आणि ज्यांचं या ठिकाणी कीर्तन होत आहे ते याच महाविद्यालयात त्यांचं शिक्षण होऊन त्यांनी अध्यात्माचं शिक्षण घेऊन या ठिकाणी या विद्यार्थ्यांसमोर हे कीर्तन करावं या महाराष्ट्रामध्ये कधी कुठे घडलेलं नाही आहे. असा अगम्य आणि न भूतो न भविष्यती असा झालेला हा सोहळा आहे. खरोखर मी नगरकर सर असतील या ठिकाणी अनेक प्राचार्य अनेक मॅडम सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी असेल आणि महाराजांनी अभंग तर असा निवडला आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापूर्ती हीच विष्णूची महापूजा अनुभव नव्हे तुझा. अहो कोणत्या ठिकाणी कोणता अभंग घ्यावा हे कीर्तनकाराला कळावं लागतं आणि म्हणून महाराजांनी या ठिकाणी खरोखर असा अभंग घेतलेला आहे का त्या विद्यार्थ्यांना कळला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भविष्यामध्ये त्या अभंगाला उपयोग झाला पाहिजे. त्यांच्या अंतःकरणामध्ये पितृवचन काय गुरुची सेवा काय आणि हे अशा पद्धतीच्या अनेक प्रकारच्या आपल्या कीर्तनरूपी सेवेतून त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला सर्व रामायणातील महाभारतातील अनेक उदाहरणं घेऊन त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपल्याला पटवून दिलेलं आहे. मी खरोखर त्यांचं ऋण व्यक्त करतो, ऋण निर्देश करतो आणि याच शाळेमध्ये याच महाविद्यालयात विद्यार्थी तयार झालेले विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर इथल्या नवीन विद्यार्थ्यांना कीर्तन करून दाखवावं ही फार अभिमानाची आणि अहंकाराची गोष्ट आहे. महाराज तुम्ही मला बोलले बघा इतिहास, खरोखर आजच्या पिढीला इतिहासाची गरज आहे. इतिहास हा आजच्या पिढीचं रक्त सळसळ करणारा इतिहासच आहे. कुठलाही प्रसंग इतिहासाशिवाय तरुणासारखं सळसळ करत नाही आणि त्या तरुणामध्ये ऊर्जा तयार होत नाही. त्याच्याकरता इतिहास हा तरुणापर्यंत पोहोचलाच पाहिजे. अध्यात्माबरोबर इतिहासाची फार मोठी गरज आहे. मी शिक्षक सर्वच या ठिकाणी प्राचार्य नगरकर सर सर्व ज्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी त्यांचं खूप ऋण व्यक्त करतो, ऋण निर्देश करतो. असेच कार्यक्रम त्यांच्या हातून भविष्यामध्ये नेहमी होत राहो आणि नवीन पिढीला संस्कार मिळतील, त्यांच्यावर संस्कार घडतील, संस्कृती तयार होईल अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हावा. कारण आजच्या पिढीला संपत्तीपेक्षा संस्काराची गरज जास्त आहे आणि ते कार्यक्रम हे नगरकर सर आणि त्यांचं सर्व स्टाफ करत आहे. मी त्यांचं खूप खूप ऋण व्यक्त करतो, ऋण निर्देश करतो आणि असे कार्यक्रम त्यांच्याकडून घडावा अशी मी ईश्वरचरणी आमच्या निवृत्तीदादांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि मला 2 शब्द बोलायची संधी दिली. मी सर्व संयोजकांचा ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. सकळ तीर्थे मूर्तीचे पायी तेथे बुडी घेई माझे मन. धन्यवाद महाराज. धन्य आज